श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचे परमभक्त श्री चोळप्पा यांची कथा आज आपण पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये चोळप्पा यांच्या घरी राहत असे. त्यांच्याच घरी ते जेवत असे. हा सर्व प्रकार गावकरी अगदी रोज पाहत असे आणि चोळप्पाची चेष्टा करत असे की याच्या घरात 18 विश्व दारिद्र्य, यालाच खायला अन्न नाही आणि तो एका साधूला पोसत आहे. तरी पण गावकऱ्यांच्या बोलण्याकडे चोळप्पाने लक्ष दिले नाही. तो नित्य नियमाने स्वामींची सेवा करायचा. त्यांना प्रसाद म्हणून रोज काही ना काही खायला द्यायचा. अशा प्रकारे नित्य नियमाने त्याची स्वामी समर्थांची सेवा चाललेली असायची. एक दिवस श्री स्वामी समर्थांनी त्याची परीक्षा घ्यायची ठरवली. परीक्षा घेण्याचे ठरवल्यावर श्री स्वामी समर्थ चोळप्पांना म्हणाले की चोळप्पा, आज मला पुरणपोळी खावीशी वाटते. गुरु आज्ञा मानून चोळप्पांनी आपल्या पत्नीला विचारणा केली असता त्यांची पत्नी म्हणाली की घरात सगळे डबे रिकामे आहेत, काहीसुद्धा शिदा घरात शिल्लक नाही. तेव्हा चोळप्पा गावातल्या वाण्याच्या दुकानामध्ये गेले तर तिथे आधीचीच उधारी असल्यामुळे त्यांना कोणीसुद्धा काहीच धान्य दिले नाही. तेव्हा निराश होऊन चोळप्पा घराकडे आले आणि घरात बघतात तर काय, श्री स्वामी समर्थ आनंदाने हसत होते आणि चोळप्पाला म्हणाले, हे पहा चोळप्पा. स्वामी म्हणाले, अरे चोळप्पा, पहा, तुझ्या स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा आणि तुपाचा सुगंध दरवळत आहे. चोळप्पा आश्चर्याने स्वयंपाकघराच्या दिशेने पळत गेले तर पाहतात तर काय, त्यांची पत्नी स्वामींसाठी पुरणपोळ्या करत होती आणि घरामधील सर्व डबे अन्नधान्याने भरले होते. डाळीचे डबे, तुपाने भरलेले डबे, जसे त्या दिवशी त्यांच्या घरामध्ये स्वामींच्या रूपामध्ये अन्नपूर्णा देवीच अवतरलेली होती. चोळप्पाला खूप आनंद झाला. ही सगळी स्वामींचीच कृपा आहे. आणि गावकऱ्यांचा अहंकार देखील दूर पळून गेला आणि त्यांनी स्वामींवरची निष्ठा, भक्ती ही गावकऱ्यांना चोळप्पाच्या रूपात अनुभवायला मिळाली आणि गावकऱ्यांचा अहंकार दूर पळून गेला. या गोष्टीवरून आपल्याला तात्पर्य असे लक्षात येते की संकटकाळी आपण गुरूंवर किंवा कोणत्याही देवावर नितांत श्रद्धा असणे आवश्यक आहे. आपल्यावर आलेले संकट हे आपले गुरु आणि साक्षात देवही आपल्या संकटांना आपल्याला सामना करण्याची ताकद देतात. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हरलो हरलो तरी सावरलो, तुझीच किमया आता. घेऊ राशी या बाळाशी स्वामी समर्था.